स्क्रीन दिसते प्रॉपर? येस सर. ठीक आहे. सो वी ऑलरेडी डिस्कस अबाउट वॉट ॲडव्हान्स पेन टेस्टिंगमध्ये काय काय येतं, व्हॉट इज हाऊ टू बिकम एक्सपर्ट इथिकल हॅकिंग. हे थिअरोटिकल पार्ट आहे आपण स्टार्ट केलेला. प्रॅक्टिकल पार्ट कोणता स्टार्ट केलेला आपण? अच्छा, व्हर्च्युअल मशीन इन्स्टॉलेशन्स येत आहे. अनम्यूट युअर माईक. सध्या आपण चेंज डायरेक्टरी आणि ते बघितलेले. हां, त्याच्यानंतर ओके. वायरसेस हा काय असतं आपण ते व्हायरसेस वर येणार होतो आपण. हम्म. आता हा जो पार्ट आहे ना, हा पूर्ण थिअरोटिकल पार्ट आहे. ठीक आहे. म्हणजे डिडॉस अटॅक काय असतो, पासवर्ड अटॅक काय असतो, फिशिंग अटॅक काय असतं, मॅनेजमेंट अटॅक काय असतं, हे तुम्हाला थिअरोटिकलला सांगत बसलं ना मी, ते काही समजेल, काही नाही समजणार. सो हे जे पॉईंट येणार आहे, दॅट ऑल पॉईंट वी विल कवर इन फॉर द सिलेबस. सो पासवर्ड अटॅक जर मी बोलतो आहे तर मी तुम्हाला दाखवेल करून की अच्छा असा असा पासवर्ड अटॅक असतो. सो फिलहाल वी ओनली कवर वन ऑफ दॅट फिशिंगवाला पार्ट. फिशिंग म्हणजे काय असतं की आपण एक फेक पेज बनवतो आणि ती फेक पेज फेसबुक असू शकते, इंस्टाग्राम, आणि त्याची लिंक बनवून आपण कोणाला पण दिली तर काय होतं, तर त्या पर्सनला वाटतं की ते फेसबुकचीच पेज आहे. आणि मग तो काय करतो बेचारा, त्याच्यामध्ये युजरनेम आणि पासवर्ड टाकतो. आता मी कसं आहे की मला फॉलोवर पाहिजे सपोज, ठीक आहे, इंस्टाग्रामचे. मग मी काय करेल, अरे यार कोई देगा क्या मुझे, लिंक दो ना फॉलोअर बढ़ाने का है. तो तुम्ही कोणीतरी एक बोलणार आहे, विशाल ये ले लिंक है, काय विजिट दिस लिंक अँड अपने फॉलोवर 1000 फॉलोवर बढ़ा लो, फ्री में है. तर मी काय कराल, ती लिंक ओपन कराल आणि तिथे मला विचारलं जाईल, अरे विशालचा युजर अँड पासवर्ड टाकायचा आहे इंस्टाग्रामचा. मी टाकून देईल, कारण मला काय पाहिजे, 1000 फॉलोवर पाहिजे. मी टाकल्यानंतर तो एकदम क्राफ्ट करतो की अच्छा 1000 फॉलोवर तुम्हाला भेटेल. पण ती इन्फॉर्मेशन जेव्हा मी माझा युजर आणि पासवर्ड टाकतो त्या पेजवरती, तर माझा इन्फॉर्मेशन हॅकरकडे जाते आणि हॅकर कॅन चेंज माय पासवर्ड लेटर बिकॉज ही नाव गॉट माय युजर अँड पासवर्ड. So whether I am not able to control that things, then everything will be controlled by under the hacker. Even जर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असेल then also it's easiest to the hacker की ओ टी पी वगैरेची त्याला गरज नाही, तो डायरेक्टली लॉग इन करतो आणि खतम कहाणी. So phishing we already done, but we'll cover phishing topic also because phishing तुम्हाला स्वतःला मी करायला लावणार जो पण टॉपिक होईल तो. आतापर्यंत आपण फक्त कमांड बघितलं, एवढं लक्षात घ्या. हॅकिंग स्टार्ट नाही केलं आहे, छोट्या छोट्या गोष्टी मी फक्त घेतो आहे. सो वेअर आर आपण what are the four types of computer virus, what are the top 5 computer virus, is I love you virus or worm. So I love you is what, आपण बोलतो ना, I love you like what. So it's a virus actually. So that virus is impacting your system and it cause your compromise your system. What is the difference between the spyware, worm and malware, हे आपण बघणार आहे. ओके. आय गेस तुमचं कमांड्सपर्यंत झाल्या गोष्टी. आज हा टॉपिक कवर करूया, टाईप्स ऑफ व्हायरस आणि टाईप्स ऑफ हॅकिंग. आणि मग नेटवर्किंगचा छोटासा टॉपिक घेऊया. एखाद 2 दिवस अजून फक्त छोट्या छोट्या गोष्टी करूया स्टार्ट, नंतर हॅकिंग स्टार्ट करूया. सो लेट मी कवर इज व्हॉट इज स्पायवेअर, वॉर्म आणि मालवेअर. ओके. स्पायवेअर. कोणाला माहिती याचा अर्थ? बेसिकली ह्या तिघांना पण आपण बोलतो थ्रेट्स. आता हे तुम्ही लिहून घ्या वाटलं तर, थ्रेट्स म्हणजे काय असतं. थ्रेट्स, जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो तेव्हा विचारलं जर थ्रेट्स, टाईप्स ऑफ थ्रेट्स सांगा. आता रिसेंटली आमच्या मुलांचे इंटरव्ह्यू झाले इकडे सेम कंपनीमध्ये. तर त्यांनी विचारलेला क्वेश्चन त्यांना की थ्रेट्सचे टाईप सांगा. थ्रेट म्हणजे काय आहे, सायबर सिक्युरिटीमध्ये एक कन्सेप्ट आहे थ्रेट. सायबर सिक्युरिटी, ओके, ज्याला आपण बोलतो व्हायरस. राईट. व्हायरस किती प्रकारचे असतात, टाईप्स ऑफ सायबर सिक्युरिटी थ्रेट्स.
थ्रेड्स हा सगळ्यात मोठा कन्सेप्ट आहे हॅकिंग सायबर सिक्युरिटीमध्ये. एखादी कंपनी असेल किंवा आपलं ऑर्गनायझेशन असेल किंवा माझा मोबाईल पी सी काही पण असो, त्याच्यावरती जेव्हा हॅकर अटॅक करतात, ते किती प्रकारचा अटॅक करू शकतात, कशा कशाने अटॅक करू शकतात, त्याला आपण बोलतो थ्रेट्स, है ना. म्हणजे कधी कधी बोलतात ए डोंट थ्रेट मी, लाईक अदरवाईज आय विल कंप्लेंट. सो somebody is threatening somebody one, it means what, he is harming or he is irritating by doing some offense, something else. So in short, threatening किती प्रकार आहे इथे. रॅन्समवेअर, फिशिंग, इनसाइडर थ्रेट, मॅन इन द मिडल. आता मी एक इथं बोलतोय बट त्याचा अर्थ काय आहे. सगळ्यात पहिला आपण जेव्हा काही पण शिकतो तेव्हा ना एखादी कन्सेप्ट मला जर वाचतोय तर तिला अजून आतमध्ये कसं समजून घेता येईल ते पहिलं बघायचं, म्हणजे मला त्या गोष्टीवरती ग्रिप भेटते. रॅन्समवेअर सबसे पहिले व्हॉट आय टोल्ड, रॅन्समवेअर. रॅन्समला आपण फोडूया. रॅन्सम म्हणजे पैसे, ओके. तो पैसे उकळणे कोणाकडनं तर आहे रॅन्सम. पैसे उकळणे कोणाकडनं, हॅकर आपल्यासारख्या लोकांकडनं पैसे काढतो. कसे काढतो, तर माझा हा पी सी आहे, ठीक आहे. मी ना काय केलं, मी एक ॲप्लिकेशन डाउनलोड केलं गुगलवरनं. काय ॲप्लिकेशन होतं, गेम. ती मी डाउनलोड केली, मी खेळतो आहे. बट ते ॲप्लिकेशन ना हॅकरने बनवलेलं आहे, हॅकरने. ओके. सो वॉट हॅपन, वन्स आय डाउनलोड दॅट ॲप्लिकेशन इन माय पी सी, ओपन केलं, तर त्या ॲप्लिकेशनच्या पाठीमागे ना एक व्हायरस आहे ज्याला बोलतो आपण रॅन्समवेअर. तो रॅन्समवेअर काय करतो, त्यात अटॅकर काय करतो म्हणजे ज्याच्या सिस्टीममध्ये तो व्हायरस येतो त्याच्या सिस्टीमच्या ऑल फाईल्स, इमेजेस, फाईल्स, वॉट एव्हर तुमचे डॉक्युमेंट्स, जे पण तुमचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असेल, ऑल डॉक्युमेंट्स, ऑल फाईल्स, ऑल इमेजेस, ऑल व्हिडिओज, त्याला तो इन्क्रिप्ट करतो, म्हणजे नॉन रिडेबल फॉर्मॅटमध्ये त्याला कन्वर्ट करतो. म्हणजे माझा एखादा इमेज आहे, तर त्या इमेजला मी नॉर्मली जर असं ओपन करतो तर ते ओपन व्हायला पाहिजे, ठीक आहे. बट जर ते ओपन होतच नाही आणि ते काहीतरी वेगळं दाखवतं आहे, याचा अर्थ काय, तिथे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, त्याचं एक्सटेन्शनमध्ये करप्शन झालं आहे, का करप्ट झाला आहे. आता तो का झाला, कारण हॅकरने तुमच्या सिस्टीममध्ये अटॅक केला आणि तुमच्या फाईलचे एक्सटेन्शन चेंज केलं आहे. अच्छा, मग त्यांनी एक्सटेन्शन चेंज केलं, आपण परत रिव्हर्स करूया आणि परत त्याला रीड करूया, या परत मला माझा व्हिडिओ नीट करायचा आहे, नाही. इन्क्रिप्शन टेक्निक ही अशी टेक्निक आहे की वन्स इट इन्क्रिप्ट, actually that encryption is happen using the some kind of key, passwords. सो तो ना ऑटोमॅटिक एक की सेट करतो, जर तो माझ्या सिस्टीममध्ये आला, तो माझा डेटा तर इन्क्रिप्ट करतोय युजिंग अ सिंगल की, पासवर्डने. आणि ती पासवर्ड कोणाला माहिती आहे, फक्त हॅकरला माहिती आहे. आता जे इन्क्रिप्ट झाले त्याला परत मला रीड करायचं असेल तर मला माहिती पाहिजे पासवर्ड जो यूज केला आहे त्याला इन्क्रिप्ट करायला, डेटाला इन्क्रिप्ट करायला. तो पासवर्ड कोणाकडे, हॅकरकडे. मग आपण बोलतो अरे यार, आय कॅनॉट रीड इट, मला ओपन पण नाही करता येत माझे इमेज, माझे डॉक्युमेंट्स, माझा डेटा. का येत नाही आहे, कारण ते इन्क्रिप्ट झालं आहे व्हायरसमुळे, रॅन्समवेअरमुळे. मग आता काय करायचं, मग हॅकर इज स्मार्ट. हॅकर काय करतो, तुमचं डेटाचं इन्क्रिप्ट पण करतो आणि इट विल डिस्प्ले अ फोटो ऑन युअर डेस्कटॉपवर येतो, तुम्हाला फोटो डिस्प्ले करतो. रॅन्समवेअर अटॅक डिस्प्ले करतो, बोलतो की बघा विशाल काका, विशाल दादा, तुमचा सिस्टीम मी हॅक केला आहे, ठीक आहे. नाव तुम्हाला असा इमेज दिसेल, ठीक आहे. सी दिस इमेज, असा इमेज, ऑप्स युअर फाईल हॅव बीन इन्क्रिप्टेड, सो ब्ला 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 डा 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 डा, पेमेंट विल बी रेज ऑन XYZ नंबर, आणि तुमचा टाईम लेफ्ट 2 तास, 2 दिवस, 5 दिवस, जे पण असेल तो टाईम तुमचा इथं डिस्प्ले होईल. आणि त्यामध्ये दाखवेल बिफोर दॅट टाईम एंड इफ यू नॉट पे दिस अमाऊंट ऑन विच बिटकॉइन नंबर, इथे बघा सेंड $300 वर्थ ऑफ बिटकॉइन टू द ॲड्रेस, हा 120, हा तुमचा बिटकॉइन ॲड्रेस असतो, ठीक आहे. त्याला आपण ट्रेस नाही करू शकत बिटकॉइन ॲड्रेस हा. सो दे approached you for to pay them $300 worth, ना $300.
So whether you not pay this amount, they will not provide you encryption वाला की password. सो इथे ना अजून एक प्रॉब्लेम आहे की यू यू डोंट नो की लाईक तो तुम्हाला की देईलच की नाही. दिली तर चांगली गोष्ट आहे, नाही दिली तर मग पैसे पे करून पण की नाही दिली तर गॉड नोज देतो की नाही. सो तुमचा डेटा इथे 99% गायब होणार आहे, डिस्ट्रॉय होणार आहे, डिलीट होणार आहे, वाईप आउट होणार आहे. ओके, सो हा एवढा मोठा व्हायरस आहे. सो जर एखाद्या वेळेस तुम्हाला असा पी सीमध्ये अचानक असा पॉपअप येतोय तर समजून जा की तुम्हाला रॅन्समवेअर अटॅक झाला. आता हा जो इमेज आहे तो वनाक्राय रॅन्समवेअर अटॅक आहे. वनाक्राय, ठीक आहे, वनाक्राय. अँड तुम्हाला डिक्रिप्ट करायचं असेल तर पासवर्ड मागतं ते, अदरवाईज ते डिक्रिप्ट करून देत नाही. सिम्पल. एव्हरीडे खूप सारे ना रॅन्समवेअर अटॅक होतात. टेक्निकल वॉर्म वनाक्राय आहे ना, डॉट त्याचा काहीतरी एक्सटेन्शन असतो. आता हे थोडंसं टेक्निकल टर्म आहे, हे तुम्हाला नंतर समजतील. ओके. मोस्टली तो व्हायरस असतो तो ह्या फाईलवरती इम्पॅक्ट करतो किंवा ह्या फाईलवरती अटॅच्ड असतो. सो इथे तुमचं वनाक्रायच्या रिलेटेड काही गोष्टी आहे. दिस वनाक्राय रॅन्समवेअर अटॅक वॉज वर्ल्ड वाईड. अच्छा, हा एक रॅन्समवेअर अटॅक हा झालेला आपला पार्लमेंटमध्ये नियरली 2012 या 2013च्या दरम्यान. अँड एंटायर पार्लमेंट्स पी सी वॉज encrypted by WannaCry virus, and they raise some amount for decrypt their data. ठीक है. So you understood now what is ransomware? Yes or no? आपण theoretical बघतोय अजून. हे अटॅक तुम्हाला स्वतः करायचे आहे. तुम्हाला मी सांगेल की असा व्हायरस बनवायचा WannaCry अँड ऑल रॅन्समवेअर, तुम्हाला तो बनवायचा आहे नंतर. फिशिंग अटॅक. Am I audible? हॅलो सर. Yes, yes. सर आनंद तुम्हाला रिक्वेस्ट टाकली आनंदनी. Okay. जॉईन. Okay. Now. ठीक है. So it is phishing attack. We already discussed about phishing attack. See, ransomware मध्ये बोलतोय malicious attack that lock user out of their systems and demand ransom to restore the access. Simple. I just explained this in Marathi and elaborated more better than this line है ना. This one single line is explaining what attacker is lock your systems by encrypting your data, and they will demand you for ransom is nothing but paisa, money. For what? To restore your details. Restore करण्यासाठी. Another concept is phishing. आता कधी पण आहे ना, कोणी पण विचारलं रॅन्समवेअर काय आहे तर तुम्हाला क्लिअरली पता होना चाहिए की व्हॉट इज रॅन्समवेअर. ओके. आता मी तुम्हाला क्वेश्चन करतोय पुढे जाण्याच्या अगोदर. अनुराग, अभिषेक, माया, अनंत, मोनाली, टेल मी. कोणीतरी गायब झालं जस्ट आता. आनंद आहे, अनुराग आहे. ओके. बाकीचे लोक नाही आले का? सुमित अँड ऑल. ठीक आहे, ठीक आहे. टेल मी व्हॉट इज रॅन्समवेअर, व्हॉट यू अंडरस्टूड अबाउट रॅन्समवेअर. मी पुढे जाण्यापेक्षा ना तुम्ही मला थोडासा सांगा. अनुराग, टेल मी व्हॉट इज रॅन्समवेअर. Sir, it is an malware malicious attack which is done by money, म्हणजे which is attacked by money, attack to money. ओके. By using like code, bitcoin code आपलं encrypt करून हे वापरतात. ओके. इन शॉर्ट काय होतं नक्की तिथे? शॉर्ट मध्ये सांग एकदम. पैसे गायब करण्यासाठी. ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. अभिषेक पास्ते, प्लीज एक्सप्लेन इन शॉर्ट. बेसिकली ते आपण जे इम्पॉर्टंट डेटा असो किंवा फाईल असो ना पीसी मध्ये, त्याला आपण लॉक करतो आणि पैशांची डिमांड करतो समोरच्याकडून, जे पण आपण फाईल लॉक्स केलेत. ओके. ते इन केस जर आपण केले तर ते आपल्यावरती आहे की आपल्याला ती की द्यायचे की नाही पैसे भेटल्यावरती. त्यालाच रॅन्समवेअर बोलतात.
बेसिकली तो व्हायरस जो फाईल लॉक करतो क्रिप्टोग्राफिकली. ओके. माया. हॅलो. हा बोल. हा. अभिषेक मी सांगितलं त्याच प्रकारे ना. अरे नाही तेच. नाही, त्याने तर काहीतरी वेगळं सांगितलं. तू सांग तुझ्या प्रकारे. नाही, आता तुम्ही पण तेच शिकवलं हा मग ते तू सांग की. की आपली जी फाईल, आपलं जे काय आहे अकाउंट जे हॅक झालेलं आहे, तर त्याच्यावरती पैशाची डिमांड केली जाते. नाहीतर मग ते हे होतं ना एन्क्रिप्ट. नाही, तुम्ही काय करा माहितीये का, तुम्ही नक्की लेक्चर बघताय का सगळे? हे बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. आता माझ्याकडे ना माझ्याकडे फाईल्स आहे सपोज. मला डाउनलोडमध्ये काय एक फाईल आहे, अक्षय यादवचा PDF फाईल आहे आणि हा तुमचा पेन टेस्टिंगचा सिलेबस आहे. जर मी हा ओपन केला तर आकाशची मला PDF फाईल दिसते. आय कॅन रीड दिस फाईल, राईट? ओके. आणि इकडे जर आपला सिलेबस ओपन केला तर तो पण मला दिसतो, कारण .pdf आहे. बट व्हायरस काय असतं माहिती आहे का? व्हायरस एक अशी फाईल आहे, ती जर मी ओपन केली तर तो ह्या ज्या फाईल्स माझ्या डाउनलोडमध्ये 1 आहे, 2 आहे किंवा जेवढ्या पण आहे डॉक्युमेंटमध्ये जर आलो, ह्या सगळ्या फाईल आहे. PPTX फाईल जी दिसते किंवा माझी PDF फाईल जी आहे, ISO फाईल आहे. ISO म्हणजे तुमचा OS. MP4 म्हणजे काय, तुमचा व्हिडिओ असेल, ठीक आहे. XLS म्हणजे तुमचं एक्सेल शीट आहे. GPG म्हणजे तुमचं इमेज आहे. जर मी हा इमेज ओपन केला तर काय होईल? इमेज दिसेल मला. कोणीतरी लेफ्ट झालं वाटतं. मला इमेज दिसेल. हॅलो 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 हॅलो. येते. मी लेफ्ट झालेलो काय? ओके. हा लॅग चालू होते. Okay, so these are the files and everyone have some extensions. So whether I open passport.pdf, the PDF file open होईल. Whether I open GPG file, so image open होईल. Image. जर मी MP4 ओपन केलं तर MP4 इमेज व्हिडिओ स्टार्ट होईल. Hacker's agenda is what? He change each file's extension making single. जसे की MP4 डॉट विशाल, ISO फाईलला काय होईल? ISO डॉट विशाल. PDFचा काय होईल? PDF डॉट विशाल. सो व्हॉट इज विशाल? विशाल इज डिफरंट एक्सटेन्शन्स क्रिएटेड बाय द हॅकर्स व्हायरस. तो व्हायरस सगळ्या इमेज, सगळ्या व्हिडिओज, सगळे फोटोज, PDF सगळ्यांचे एक्सटेन्शन चेंज करतो विशाल. विशाल इज नथिंग बट एक इनक्रिप्टेड एक्सटेन्शन्स. अँड त्याला रीड करण्यासाठी इथे बघा, जर मला MP4 बघायचं तर माझ्याकडे मीडिया प्लेयर पाहिजे, मगच मी व्हिडिओ बघू शकतो. मला जर PDF बघायची तर माझ्याकडे PDF रीडर पाहिजे प्लॅटफॉर्म, तरच मी PDF बघू शकतो. ओके. सो विशाल ही डॉट एक्सटेन्शन जे आहे ते कशामध्ये ओपन होतं माहिती नाही, त्या हॅकरलाच माहिती आहे. सो इफ त्या ऑल फाईलचं एक्सटेन्शन चेंज झालं तर त्या फाईलचा प्लॅटफॉर्म काय अननोन आहे. So we cannot open a single file. आणि त्या PDF किंवा ते एक्सटेन्शन चेंज झालंय त्याला आपण रिस्टोर करू शकत नाही जोपर्यंत आपल्याला पासवर्ड नाही माहिती. ती कॉम्प्लिकेटेड थोडीशी प्रोसेस आहे, ठीक आहे. आपण पुढे जाऊन बघणार आहे. सो अशा सिच्युएशनला आपण ना पॅनिक होतो की बाबा माझा passport.pdf फाईल जी आहे ती ओपन नाही होते. सो व्हॉट टू डू? माझा सेन्सिटिव्ह डेटा आहे, सर्टिन पॅलेंटचं जे डॉक्युमेंट आहे, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट डेटा फॉर मी, फॉर कंपनी. सो एम नॉट एबल टू ओपन दॅट डेटा. सो व्हॉट टू डू नाव? आय डोंट हॅव अ बॅकअप ऑल्सो. सो मी काय करेल? आई वुड लाईक टू जो रॅन्सम देणे काय उतना मैं दे दूंगा सामने वाले को. तर त्या सिच्युएशनला आपण पैसे देतो वाटलं तर, ठीक. पण जे हुशार असतात ते लोक नाही देत. ह्या कंडिशनला रॅन्समवेअर म्हणतात, किंवा हा जो अटॅक आहे ह्याला आपण रॅन्समवेअर अटॅक बोलतो. आपल्या सिस्टीमच्या फाईल इनक्रिप्ट होतात, रीड नाही होत, आणि मग त्याचाच फायदा हॅकर घेतो आणि तुमच्या सिस्टीमवरती तो पॉपअप मेसेज येतो कंटिन्यू. तो रेडवाला पॉपअप मेसेज तुम्हाला दाखवला, तो मेसेज येतो, कंटिन्यू येतो. तुम्ही जरी क्लोज केला तरी तो तसाच राहतो.
कारण तुमचा सिस्टम हॅक झाला आहे. तुम्हाला बाकीच्या गोष्टी ओपन करता येत नाही, फक्त तो इमेज दिसतो आणि त्यावरती लिहिलं की ह्या बिटकॉईनवरती एवढे एवढे पैसे पाठवा, तुम्हाला पासवर्ड टाकेल आणि तो पासवर्ड डिक्रिप्टवरती क्लिक करून टाका, तुमच्या फाईल परत नीट होतील आणि तुम्ही तुमच्या फाईल्स ॲक्सेस करू शकता. सिम्पल. रॅन्समवेअर इज वॉट? इनक्रिप्टिंग डेटा अँड डिमांडिंग फॉर द पैसा. राईट, that's called ransomware. Understood? Clear? हॅलो. येस सर. ओके. फिशिंग अटॅक्स. आता फिशिंग अटॅक म्हणजे काय की लास्ट टाइम आपण ना जी कोड यूज करून या टूल यूज करून एक लिंक बनवलेली आणि ती लिंक जर ओपन केली, फेसबुक दिसतं, इंस्टाग्राम दिसतं, त्यावरती कोणी युजर आणि पासवर्ड टाकला तर त्या पर्सनचा युजर आणि पासवर्ड हॅकरला येतो. दॅट इज कॉल्ड फिशिंग. सोशल इंजिनिअरिंग अटॅक्स that trick the user into the revealing the confidential information or clicking on the malicious link. Inside threats means what? आता आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करतोय, त्या कंपनीमध्ये मी काय आहे, आय एम अ इंट्रुजन और आय एम अ इनसायडर. मी कंपनीचाच एक मेंबर आहे, पण मी कंपनीचाच डेटा घेतोय आणि बाहेरच्या लोकांना विकतोय. दॅट्स कॉल्ड इनसायडर threat that originate from disgruntled employees, compromise account or will intentional staff members. तो त्या कंपनीचा मेंबर आहे, एम्प्लॉई आहे, तरी तो त्या कंपनीचा डेटा कॉम्प्रोमाइज करतोय. कॉम्प्रोमाइज म्हणजे चोरून दुसरीकडे देतोय किंवा तो हॅक करतोय. इनसाइड. कोणी जर विचारलं व्हॉट इज इनसाइडर थ्रेट, तर तो आपण असं सांगू शकतो. मॅन इन द मिडल अटॅक, एक असा माणूस आहे दॅट द पर्सन, ओके, जो मध्ये आहे आपल्या आणि तो एक सेकंड, तो आपली इन्फॉर्मेशन चोरून बघतोय. मॅन इन द मिडल अटॅक, छोटीशी कन्सेप्ट आहे. हे बघा, हा एक असा एक मनुष्य प्राणी आहे की जो आपल्यामध्ये, म्हणजे कोणामध्ये, मी जर गुगलवरती जातोय, मी सर्च करतोय facebook.com, तर तिथे काय होतंय, ओके, तिथे काय होतंय, मी फेसबुक ओपन करतोय. सिम्पल. हा एक युजर आहे, तो युजर काय करतोय, फेसबुक ओपन करतोय, तर त्याला फेसबुक ओपन व्हायला पाहिजे. मग फेसबुक ओपन झाल्यावरती ऑब्विसली फर्स्ट फेसबुकचा आपल्याला युजर आणि पासवर्ड टाकावा लागतो आणि तो फेसबुकवरती जाऊन मग फेसबुक आपल्याला लॉग इन देतं. सिम्पल. पण जर माझ्या वायफायमध्ये एखादा हॅकर बसला आहे, वायफाय मी जिथे आहे, जे यूज करतोय त्याच वायफायला दुसरा पण कोणीतरी बसला आहे आणि तो हॅकर आहे, तर मी इंटरनेटवरती काय काय करतोय त्या गोष्टी तो पर्सन बघू शकतो. सो ऑलवेज रिमेंबर, आपण जर फ्री वायफाय कोणाचं यूज करतोय तर लक्षात ठेवा, आपण ज्याचा पण वायफाय यूज करतोय तो हॅकर तर नाही. किंवा आपण ज्या ठिकाणी इंटरनेट यूज करतोय वायफाय, त्या ठिकाणी कोणी हॅकर तर हॅक करून बसला नाही आहे वायफाय. पण तो काय करतो, तो फक्त बसतो, लॅपटॉप ओपन करून एक टूल यूज करतो आणि वेट करतो की बाबा इंटरनेट यूज करा रे, बाकीचे लोक इंटरनेट यूज करा, वेबसाईट यूज करा, आणि ते जे पण करतायत तो हा हॅकर बघू शकतो. सो त्याला बोलतं पण मॅन इन द मिडल अटॅक. ठीक आहे. त्यामध्ये ARP स्पूफ है, DNS स्पूफ है, SSL स्पूफिंग है, IP है, बहुत सारी चीज़ें उसमें. ठीक. दैट्स वी कॉल मैन इन द मिडल अटैक. A breach that allow attacker to airdrops on the data sends between people and network or the computers. APTला थोडासा बाजूला ठेवूया. हा थोडासा ॲडव्हान्स पॉईंट आहे. ॲडव्हान्स पर्सिस्टंट थ्रेड्स. अटॅकर्स कसा अटॅक करतो आणि ॲक्सेस घेतो त्याला आपण APT बोलतो. सप्लाय चेन केलं असो द सेम. अच्छा, ट्रोजन इज वॉट? ट्रोजन म्हणजे असा एक तुमचा व्हायरस आहे. कदाचित तुमच्या सिस्टीम ट्रोजन असेल तुमच्या सिस्टीममध्ये. ठीक आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. कदाचित तुम्ही ही एक कहाणी ऐकली पण असेल ट्रोजन हॉर्सची. आपल्याला ना एक धडा होता ट्रोजन हॉर्स. ही बघा एक कहाणी आहे. इन शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवतो. हा जो घोडा आहे खूप मोठा लाकडी घोडा आहे. ठीक आहे.
आता तो जो घोडा आहे तो घोडा कोणी बनवला? तर एक राजा होता खूप मोठा. त्या राजाला हरवणं अवघड होतं. तर एक माझ्यासारखा माणूस होता. ठीक आहे, तो काय करतो, त्या राजाबरोबर लढतो 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 लढतो, पण राजा काय हराना. आता काय करायचं, तर माझ्याकडे 10-15 असे लोक होते, ते स्मार्ट होते, जसे की तुम्ही लोक आहे. ठीक आहे, म्हणजे आपण सगळे मित्र, कोणी आपल्यामध्ये कोणी राजा नाही. मग आपण काय केलं, एक मोठा असा घोडा बनवला, जसे लाकडाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना टाकलं आणि हा घोडा मी भेट दिला समोरच्या राजाला. समोरचा राजा खूप मोठा पार्टीवाला होता ना, करोडपती होता, त्याचं स्वतःचं साम्राज्य होतं. तर समोरच्या राजाने आपला घोडा छान वाटला म्हणून घेतला आणि तो त्याच्या राज्यामध्ये ठेवला. होतं काय, रात्र होते. रात्र झाल्यानंतर सगळे झोपतात. मग आपल्याच्या घोड्याच्या आतमध्ये काही लोक बसले होते. हळूच बाहेर येतात. हळूच बाहेर येऊन मग राजाच्या खोलीमध्ये जाऊन राजाचा चिरछेद करतात. कलाम. राजा गेला, मेला. मग गेल्यानंतर मग त्याच्यावरती ज्यांनी मारला त्याचं राज्य होतं. मग वी आर कंट्रोलिंग दिस एंटायर एम्पायर. सो वी आर अ किंग नाऊ. हाऊ? बिकॉज ऑफ दिस ट्रोजन हॉर्स. ट्रोजन हॉर्स मीन्स वॉट? असा एक आपण दिखावा करतो की जो समोरच्याला पाहिजे असतो, किंवा हवा हवा असा वाटतो, किंवा तो यूज करू शकतो ॲज अ युटिलिटीज, नॉर्मल गोष्टीसारखा. बट त्याच्या पाठीमागे किंवा त्याच्या आतमध्ये अशा काही मलेशियस गोष्टी असतात की त्या न दिसणाऱ्या असतात, पण त्या हार्मफुल असतात, कंट्रोलिंग असतात, जो पण त्या गोष्टी वापरतो त्याला. मग ट्रॉजन व्हायरस हा आपल्या इंटरनेटमध्ये कसा आला? तर मी काय करतो, मी डाउनलोड करतो GB व्हॉट्सअप, मी डाउनलोड करतो इंस्टाग्राम प्रो, मी यूज करतो एक असा क्रॅक व्हर्जन की जे पेड आहे, पण मला पाहिजे फ्रीमध्ये. इफ आय डाउनलोडिंग सच काइंड ऑफ ॲप्लिकेशन्स, तर ते ॲप्लिकेशन मी तर यूज करतो आहे, पण ते 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 ऑफिशियल नाही आहे. इफ इट इज नॉट ऑफिशियल, हू मेड दिस? ऑब्वियसली नॉर्मल डेव्हलपर, रिव्हर्स इंजिनिअरिंग करणारे, किंवा हॅकर. हॅकरने त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन केलं व्हॉट्सअपमध्ये आणि तुम्हाला छानसे फीचर त्यामध्ये ॲड केले. अनऑफिशियल त्यांनी अपलोड केला एखाद्या वेबसाईटवरती. सो वी जस्ट हर्ड अबाउट दॅट GB व्हॉट्सअप अँड वी आर एक्सायटेड टू डाउनलोड GB व्हॉट्सअप. फॉर वॉट पर्पज? फॉर हायडिंग माय एव्हरीथिंग ऑन व्हॉट्सअप अँड लेट डू द फन. पण जेव्हा मी GB व्हॉट्सअप डाउनलोड करतो, यूज करतो, तर ते मला छान तर वाटतंय, बट ते माझा फोनचा कंट्रोल करतं आहे. फॉर एक्झाम्पल, माझा कॅमेरा तो कधी पण बघू शकतो चालू करून हॅकर. माझा आवाज तो ऐकू शकतो, मी कोणाशी काय बोलतो आहे. तो माझा कॉन्टॅक्ट बघू शकतो, माझ्याकडे कोणाकोणाचे कॉन्टॅक्ट्स आहे विथ नेम अँड नेम अँड तुमचे नंबर्स. तो मॅसेज बघू शकतो, तो कोणालाही मेसेज करू शकतो, तो कोणालाही कॉल करू शकतो. तो तुमच्या सिस्टीममध्ये काही इमेज आहे, फोटोज आहे, डॉक्युमेंट्स आहे, एव्हरीथिंग ही कॅन कंट्रोल बिकॉज ऑफ दॅट छोटासा GB व्हॉट्सअप. आपण हे बनवणार आहे, आपण करणार आहे. यू विल क्रिएट ट्रोजन हॉर्स, मोबाईलसाठी, PC साठी, सगळ्यासाठी. सो फर्स्ट अंडरस्टँड द कन्सेप्ट, व्हॉट इज ट्रोजन व्हायरस. ट्रोजन व्हायरस म्हणजे असले ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करतो जे आपल्याला हवेसे वाटतात, पण आपण आपला पूर्ण ॲक्सेस त्यांना देतो. ठीक आहे, तो ह्या गोष्टी PC मध्ये, विंडोजमध्ये पण होतात आणि तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये पण होतात. मॅकमध्ये पण, आयफोनमध्ये पण होतात, पण खूप कमी प्रमाणात होतात. ठीक आहे, ऑलमोस्ट आपण नाही म्हटलं तरी चालेल. आणि लिनक्समध्ये पण अजिबात होत नाही. सो लिनक्स अँड मॅक ह्या दोन गोष्टी सेफ आहे फॉर व्हायरस इम्पॅक्ट. हां, बट असं पण नाही म्हणू शकत का टोटली हे हॅक प्रूफ आहे. नाही, पेग्युसिस व्हायरस एक आलेला, ज्यादातर तो मॅक आणि आयफोनवरतीच इम्पॅक्ट करत होता. अँड्रॉइड आणि विंडोजवरती त्यांनी नंतर हे केला. बट तो पेग्युसिस व्हायरस खूप जास्त प्रमाणात तुमचा कंट्रोल करत होता. सो कोणतीही गोष्ट डिजिटली सेफ नाही आहे. ओके, दॅट्स कॉल्ड ट्रोजन व्हायरस. कहाणी आवडली? कहाणी नाही, ते खरं आहे ॲक्च्युली. ठीक आहे, ट्रोजन व्हायरस. अनादर कन्सेप्ट इज ट्रोजन व्हायरस. ओके, सो टाईप्स ऑफ थ्रेड्स. आपण थ्रेड्समध्ये काय बघितलं, दिस आर द टाईप्स. प्लीज स्क्रीनशॉट काढून ठेवा
किंवा मी तुम्हाला वाटलं तर ह्याचा एक मस्त असा, ठीक आहे, Ctrl+C, ह्या गोष्टी सेंड करून ठेवतो. हा दोन टाइप्स ऑफ आहे. हाऊ टू प्रोटेक्ट अगेन्स्ट सायबर सिक्युरिटी थ्रेट्स. तर कसं प्रोटेक्ट करायचं, आपला पासवर्ड स्ट्रॉंग ठेवायचा आहे, मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन ठेवायचं आहे, फायरवॉल अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वगैरे यूज करायचा आहे, बॅकअप ठेवायचा आहे तुमचा क्रिटिकल डेटा ऑब्वियसली कुठेतरी, नाहीतर मग रॅन्समवेअर अटॅकने तुमचा पूर्ण डेटा इनक्रिप्ट होऊ शकतो. यूज स्ट्रॉंग इन्क्रिप्शन टू प्रोटेक्ट नेटवर्क. डेव्हलप इन्सिडन्स रिस्पॉन्स स्ट्रॅटेजी लाईक EDR, XDR, MDR. कंटिन्युअसली मॉनिटरिंग नेटवर्क ॲक्टिव्हिटीज, सिस्टीम लॉग्स अँड डेटा. ही फक्त ऑर्गनायझेशनमध्ये होतं, नॉर्मल डिव्हायसेस किंवा आपल्यासारखे लोक नाही करत मॉनिटरिंग. ओके, सो दिस वी कॉल थ्रेट्स. ओके, त्याला आपण बोलतो थ्रेट्स. आता असे खूप सारे थ्रेट्स आहेत, डॉस अटॅक्स थ्रेट्स खूप सारे, आपण पुढे जाऊन बघूया. बट थ्रेट्समध्ये दोन प्रकार आहे, वॉर्म अँड स्पायवेअर. थ्रेट्समध्ये काय किती प्रकार आहे, वॉर्म अँड स्पायवेअर ज्यादातर यूज केलेले आहे. सो व्हॉट इज वॉर्म अँड व्हॉट इज स्पायवेअर. स्पाईंग म्हणजे काय, नजर ठेवणे. ट्रोजन हॉर्स इज काइंड ऑफ स्पायवेअर. ओके, कोणीही जर आपल्या डेटावरती नजर ठेवत असेल त्याला आपण स्पायवेअर बोलतो. डेटा जर माझा चोरला जातोय, स्टिलिंग मालवेअर दॅट मॉनिटरिंग अँड कलेक्ट द डेटा फ्रॉम इन्फेक्टेड डिव्हाइस. ओके, त्याची डेफिनेशन आपण स्पायवेअर पहिलं बघूया. प्रोपोगेशन्स मेथड्स काय आहे, डज नॉट स्प्रेड. हा स्प्रेड होत नाही, म्हणजे कसं, माझ्या सिस्टीममध्ये जर स्पायवेअर आहे तर तो माझ्या सिस्टीममधून दुसरीकडे स्प्रेड होत नाही ॲटोमॅटिक डायरेक्टली, है ना. तर इट्स क्वाईट कॉम्प्लिकेटेड टू स्प्रेड. वॉर्म जो आहे तो स्प्रेड होतो. आता वॉर्म काय ते आपण बघूया पहिले. स्पायवेअर, सो हे एक चांगली गोष्ट आहे. स्पायवेअरला स्प्रेड ॲटोमॅटिक होत नाही. त्याला एका फाईलला एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये घेऊन जायचं असेल तर तुम्हाला कॉपी पेस्ट किंवा पेन ड्राईव्हने कॉपी पेस्ट करणे किंवा डाउनलोड करायला सांगणे ह्या मेथड्स यूज करावं लागतात. सो instead it infecting a single devices and remaining hidden to the collect data. Okay, again primary goal काय आहे, गॅदरिंग इन्फॉर्मेशन विच सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन लाईक तुमचे पासवर्ड, ब्राउजिंग हॅबिट्स अँड फायनान्शियल डेटा. इन्फेक्टेड मोड काय असतो, ते जे स्पायवेअर आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायला लावलं जातं समोरच्यांकडनं. ओके, जसं की एखादा सॉफ्टवेअर आहे मगच ते वर्क होतं. डायरेक्टली जर कोणी लिंक वगैरे क्लिक करा बोललं तर तो स्पायवेअर नसतो ज्यादातर. ठीक आहे. विजिबिलिटी इज ऑपरेटिंग स्टिलिंग ऑफ्टन गोईंग द अननोटिस बाय द युजर. आपल्याला समजत नाही की काय होते ॲक्च्युली. डॅमेज काय होऊ शकतो, तुमचा डेटा कॉम्प्रोमाइज होऊ शकतो, तुमची प्रायव्हेसीज कॉम्प्रोमाइज होऊ शकते, तुमची आयडेंटिटी चोरली जाऊ शकते, तुमच्याबरोबर फायनान्शियल फ्रॉड होऊ शकतो. डिटेक्ट कसं करायचं, हार्ड टू डिटेक्ट, खूप कॉम्प्लिकेटेड आहे डिटेक्ट करणं. Okay, since it is hides its presence and avoid the distributing systems operations, so it's quite complicated to detect by system or antivirus or whatever, but yes, it's quite complicated. एक्झाम्पल आहे की आता कीलॉगर इज कन्सेप्ट. जर कीलॉगर तुमच्याकडे असेल तुमच्या सिस्टीममध्ये तर तो काय करतो, तुम्ही जे पण की प्रेस करता, जसं मी फेसबुकवरती गेलो, लॉग इन केलं, युजर आणि पासवर्ड टाकला, each key is recording by the keylogger and it will send to hacker. त्याला आपण बोलतो की लॉगर. दाखवेल मी. स्पायवेअर म्हणजे तुमचा पूर्ण कॅमेरा पण ॲक्सेस करू शकतो, एव्हरीथिंग. कीलॉगर म्हणजे फक्त तुमच्या कीबोर्डलाच तो मॉनिटर करतो. जर कोणी विचारलं इंटरव्ह्यूच्या वेळेस व्हॉट इज कीलॉगर, कीलॉगर म्हणजे इट रेकॉर्ड, इट कॅप्चर युअर इच की स्ट्रोक अँड सेंड टू द हॅकर. सो तो एखादा ॲप्लिकेशन पण असू शकतो माझ्या सिस्टीममध्ये जो माझ्या ह्याच्यावरती कंट्रोल करतो. ॲडवेअर, ॲड म्हणजे काय, ऑब्वियसली आपल्याला ह्याच्यावरनं समजतं की माझ्या सिस्टीममध्ये जर एखादा ॲडवेअर असेल तर कंटिन्यू ॲडव्हर्टायझिंग येतात, कंटिन्यू ॲडव्हर्टायझिंग पडतात. मग जर असं होत असेल तर समजा तुमच्या सिस्टीममध्ये ॲडवेअर नावाचा व्हायरस आला आहे. ट्रॅकिंग कुकीज, तर आता हा थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. तुमच्या कुकीज ट्रॅक करतो आणि तुमच्या सिस्टीममध्ये वेगवेगळ्या, आता ट्रॅकिंग कुकीज हा ना गुगल वगैरे यूज करतात ज्यादातर. आपले कुकीज ट्रॅक करतं आणि आपल्याला वेगवेगळ्या ॲडव्हर्टायझिंग दाखवतं. आपण जर बोललो की यार मेरे को नाही शूज़ पसंद है, मुझे शूज़ लेना है रे,
मैं मेरे फ्रेंड को बोल रहा हूँ, तो वो सुन लेता है अपना, और फिर अपन को एडवर्टाइजिंग भी शूज़ का ही बता देगा, अरे है ना। तो ये होता है रिकव्हरी कॉम्प्लेक्सिटीज. इथे तुम्ही रिकव्हरी करू शकता अँटी स्पायवेअरने. आणि मालवेअर काय आहे, मालवेअर हा स्प्रेड, सॉरी वॉर्म काय आहे, वॉर्म असा एक प्रकार आहे की जो ऑटोमॅटिक एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये, दुसऱ्या सिस्टीममध्ये तिसऱ्या सिस्टीममध्ये काय होतो, सेल्फ रिप्लिकेट होतो. मालवेअर दॅट स्प्रेड अक्रॉस द नेटवर्क विदाउट ह्युमन इंटरव्हेन्शन्स. स्प्रेड होतो, रिप्लिकेट होतो, एकाचे दोन, दोनाचे तीन कॉपी होतात, तीनाचे चार कॉपी होतात ऑटोमॅटिक. आणि ते एका सिस्टीममधून दुसऱ्या, दुसऱ्या सिस्टीममधून चौथ्या, आणि पाचव्या, सहाव्या, सेम नेटवर्क असेल तर सेम नेटवर्कमध्ये, दॅट्स वी कॉल्ड वॉर्म. इट इज ओके. प्रोपेगेट काय होतं, स्प्रेड बाय एक्सप्लॉयटिंग नेटवर्क व्हलनरॅबिलिटीज, रिप्लिकेटिंग इट सेल्फ अक्रॉस द सिस्टीम. प्रायमरी गोल काय आहे, कॉजेस वाईड स्प्रेडिंग डिस्ट्रीब्युशन्स बाय द ओव्हरलोडिंग्स नेटवर्क्स अँड डॅमेजिंग द सिस्टीम्स. इन्फेक्शन्स मोड्स काय आहे, इंडिपेंडेंट ऑफ द युजर इंटरॅक्शन्स, स्प्रेडिंग ऑटोमॅटिकली. सो ह्या काही गोष्टी आहे. हा फक्त स्प्रेड होतो, ज़्यादा डॅमेज करत नाही, ओव्हरलोड करतो, स्टोरेज जास्त वाढवतो किंवा अनवॉन्टेड थिंग्स करतो, बट हा स्पाईंग करत नाही. वॉर्म इज नॉट स्पाईंग. स्पाय वी आर ओनली स्पाईंग. ओके. हॅलो हॅलो. येस सर. हां, कोणी काय बोललं? नो सर. ओके, सो तर अंडरस्टूड. ते ॲडवेअर आहे सर, ते ॲडवेअर आहे ते आपलं रेडमी वगैरे जे मोबाईल्स वगैरे यूज होतात त्याच्यात कंटिन्यू ॲडव्हर्टायझिंग वगैरे येते, मग त्यात काही आहे का यस. ट्रॅक वगैरे होतं का? हां हां, एक काम कर, फॉर्मॅट कर तुझा सिस्टीम. ठीक आहे, एक मिनटं, मी पाणी घेऊन आलो. ओके. हां, तुझ्या सिस्टीममध्ये हार्डवेअर असू शकतो. सो बेटर इज वॉट, फॉर्मॅट युअर सिस्टीम फर्स्ट अँड मेक इट सेफ. ओके, क्लिअर? येस सर. हां. सो ह्या कन्सेप्ट लक्षात ठेवा. वाटलं तर मी तुम्हाला त्याच्या लिंका पण कॉपी पेस्ट करून देतो आहे एच अँड एव्हरी कन्सेप्टचा. मेक शुअर दॅट एच अँड एव्हरी पॉईंट्स यू नोटेड अँड क्रिएट ॲटलिस्ट काहीतरी नोटपॅडवरती किंवा कुठेतरी लिहून ठेवा, काय टॉपिक, काय काय करतो आपण, त्याच्या रिलेटेड स्टडी पण करणं स्टार्ट करा. ओके, ठीक आहे. इथे एक आहे डिफरन्स लाईक स्किअरवेअर अँड वॉर्म. आता स्किअरवेअर म्हणजे काय, स्किअर म्हणजे काय, भीती, हे ना. तुम्ही आता सांगा स्किअरवेअर म्हणजे काय असू शकतो. काय असेल? स्किअरवेअर म्हणजे काय आहे, हा बघा, स्किअरवेअर अटॅक्स असा एक अटॅक असतो की जो तुम्हाला घाबरवतो, तुम्हाला भीती दाखवतो. आता सोशल मीडियामध्ये किंवा आपण बोलू शकतो मॅनिप्युलेशन जेव्हा आपण करतो एखाद्याला फिशिंगसारखा, तर स्किअरवेअर अटॅक्समध्ये काय असणार आहे की तुम्हाला ना फोन येईल कदाचित समजा, आणि तुम्हाला बोललं जातं की बाबा तुझ्या बँकमधून 1,000 ट्रान्सफर झाले किंवा 1,00,000 ट्रान्सफर झाले. तुम्हाला माहिती आहे हॅकरला की त्याच्या अकाउंटमध्ये किती आहे. सो तुम्हाला पहिला तर तो ना एक OTP सेंड करतो. OTP सेंड करून दुसऱ्यांदा तुम्हाला फेक OTP, दुसऱ्यांदा तुम्हाला एक आहे ना ट्रान्झॅक्शन झाल्याची अमाऊंटचा एक SMS सेंड करतो. अँड लगेच सडनली तुम्हाला कॉल केला जातो आणि त्या कॉलमध्ये सांगितलं जातं की आय एम कॉलिंग फ्रॉम द ICICI बँक और XYZ बैंक, एंड वी आर वेरी काइंड पर्सन, लाइक हम लोग आपको वार्निंग दे रहे हैं कि आपके अकाउंट में से इतनी इतनी अमाउंट ट्रांजेक्शन हुई है ऑन पाकिस्तान ब्रांच या समथिंग XYZ.
सो फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन प्लीज कन्फर्म दॅट की तुम्हाला एक आता ओ टी पी सेंड करतोय, ते ट्रान्झॅक्शन बंद करायचं आहे. अदरवाईज तुमच्या अकाउंटमधने बाकीचे पण पैसे ट्रान्सफर होतील. एकदम पटपट पटपट घाबरवतो. सो तुम्ही तर SMS बघितलं, अरे यार ओ टी पी बी आलेला आहे, माझे पैसे पण 1,00,000 कट झाले, पण आपण तोपर्यंत चेक नाही केला की किती झाले काय झाले. आणि त्या भीतीमध्ये आपण बोलतो की हाँ 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 या ओ टी पी ऐसा ऐसा है चीज़ें है, सो सर आई एम रियली सॉरी कि ऐसा ऐसा चीज़ें हुआ, मेरे को नहीं पता, बट मेरे पैसे जाने नहीं चाहिए. सामने वाला बोलता है हाँ हाँ मैं हूँ ना, टेंशन मत लो. बट उस टाइम पे वो बंदा क्या करता है, उसके पास ऑलरेडी आपका डिटेल है, ही जस्ट सेंड अ मैसेज टू यू एक्चुअल ट्रांजेक्शन का, और वो OTP आपको पूछेगा. और आप उस डर एट द टाइम यू स्केयर्ड ना, दैट्स व्हाई यू जस्ट गिव देम योर OTP दिया तो ट्रांजेक्शन एक्चुअली कट हो जाएंगे फिर. तो ये स्केयर वियर बोलते हैं हम लोग उसको, जिससे हैकर्स आपका अटेंशन हैक करते हैं एंड ट्रांजेक्शन्स करवाते हैं या कुछ भी करवाते हैं. दैट्स कॉल्ड स्केयर वियर, राइट. सो डिफरेंट टाइप्स ऑफ अटैक्स एंड वायरसेस आहे. ransomware तो we already knew that. Rootkit, हाँ rootkit also very dangerous. So remember what is rootkit. rootkit हा असा व्हायरस आहे. रूट म्हणजे मेन एकदम है ना. रूट म्हणजे तुमचं झाडाचं रूट असतं ना. रूट म्हणजे आपण काय बोलतो, शाखा नाही, झाडाला रूट असतात, मराठीत काय बोलतात त्याला, मुळं. सो तुमच्या सिस्टीमचं जे मूळ आहे ना, मूळ तिथपर्यंत जो व्हायरस जातो, जो कधी न निघणारा असतो, त्याला आपण रूट किट बोलतो. सो रूट किट इज अ सेट ऑफ ॲप्लिकेशन्स और टाइप्स ऑफ मालवेअर दॅट इज डिझाईन टू इन्फेक्ट टार्गेट PC and allow attacker to install a set of tools that grant his in persistence remote access. आता persistence वर्ड तिथे यूज झाला म्हणजे काय, तुमच्या सिस्टीममध्ये तो असा ॲक्सेस करून घेतो की तो कायमस्वरूपी तुमचा सिस्टीमचा ॲक्सेस करू शकतो, कंटिन्युअस. दॅट्स कॉल्ड रूट किट. आणि तो कर्नलमध्ये असतो. कर्नल ही कन्सेप्ट तुम्हाला घेईल नंतर. तो खूप डेंजरस आणि एकदम रूटमध्ये मुळामध्ये गेलेला व्हायरस बोलतो आपण त्याला, रूट किट. तो काढणं खूप अवघड आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. अँटीव्हायरस कॅन नॉट डिटेक्ट रूट किट. अँटीव्हायरसला तो डिटेक्ट होत नाही. सो जर तुम्हाला रूट किट बनवता येतोय, तुम्ही खूप खतरनाक आहे. स्केअरवेअर इज काइंड ऑफ सेम, राईट. सो या इट इज मोर हार्मफुल. An example is TDSS 0SS. This is a rootkit, right. याची पण तुम्हाला एक लिंक देतो. ओके, आय होप सो तुम्हाला ह्या काही कन्सेप्ट समजल्या. तर आपण बाकीच्या कन्सेप्ट बघूया. ओके, व्हॉट आर द 4 टाइप्स ऑफ कम्प्युटर व्हायरस. खूप सारे प्रकार बघितले आपण. व्हॉट आर द टॉप 5 कम्प्युटर व्हायरस. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्पायवेअर, वॉर्म अँड मालवेअर. मालवेअर इज काइंड ऑफ बायनरी फाईल, AXE असेल किंवा APK असेल, त्याला मालवेअर बोलतो. तो स्पायवेअर सारखंच काम करतो. हाऊ टू प्रोटेक्ट फ्रॉम व्हायरस. ऑब्वियसली अँटीव्हायरस, अँटीव्हायरस, नंतर अँटी स्पायवेअर, तुमचं EDR, XDR, फायरवॉल आहे, त्या गोष्टी आपण यूज करून प्रोटेक्ट करू शकतो. हे थेरोटिकल पार्ट आहे, आपण फक्त तेवढा आत्ता घेतो आहे. देन पासवर्ड अटॅक तर तुम्हाला माहिती आहे कसा अटॅक केला जातो. फिशिंग अटॅक पण माहिती आहे. मॅन इन द मिडल अटॅकला जस्ट आपण बोललो की जर वायफायमध्ये आपण PC यूज करतो, लॅपटॉप, आणि कोणती जरी वेबसाईट व्हिजिट करतो आहे, तिथे कोणीतरी थर्ड पर्सन आहे, तर तो तुमचा डेटा बघू शकतो. मॅन इन द मिडल अटॅक. मालवेअर अटॅक म्हणजे स्पायवेअर काइंड ऑफ. वेबसाईट हॅक करायचं असेल तर वेबसाईट अटॅक. सोशल इंजिनिअरिंग म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम हॅक करणे. 0 डे म्हणजे असा एक अटॅक आहे की जो मला फक्त हॅकरला एकट्याला माहिती आहे, बाकी कोणाला माहिती नाही आहे. दॅट इज कॉल्ड 0 डे अटॅक. रॅन्समवेअर अटॅक तर पैसे ओढणारा अटॅक्स. DDoS अटॅक म्हणजे काय आहे, हा एक छोटासा पार्ट हा पण कवर. अच्छा, व्हॉट वी कवर दिस टॉपिक, यू गाईज अंडरस्टूड ना टिल नाउ or not yet? टेल मी फास्ट. हा की नाही.
हो सर समजलं. समजलं सर. ओके चलो ठीक आहे. आता अजून एक लास्ट टॉपिक आपण घेऊया छोटासा त्याच्यामध्येच. डीडॉस अटॅक बोलतात त्याला. सो व्हॉट इज डीडॉस अटॅक? डीडॉस अटॅक सिंपल आहे. हा पण एक छानसा आपला माझे टूल्स पण आहे, मी टूल्स पण बनवले आणि मोस्ट ऑफ द अटॅक्स रिलेटेड माझे टूल्स पण आहे. आपण मी ते टूल्स पण तुम्हाला दाखवेल अँड आय होप सो पुढे हळूहळू मी बाकीचे पण टूल्स बनवेल आणि आय वुड लाईक टू शेअर विथ यू गाईज. दॅट्स माय प्लेजर की टूल्स तुम्ही पण स्वतः पण यूज करू शकता माझे. नाव व्हॉट इज डीडॉस अटॅक? DDoS attacks mostly happen on the website which website hacker want to down or shut down. म्हणजे काय, कधी कधी काय होतं ना, आपण रिझल्ट सपोज घेऊया एक एक्झाम्पल. आपला रिझल्ट येतो इंजिनिअरिंगचा असेल किंवा कोणताही. रिझल्ट आल्यानंतर काय होतं की पटपट पटपट जातो रिझल्ट डाउनलोड करण्यासाठी, बट वेबसाईट तर डाऊन आहे. वेबसाईटला मी व्हिजिट करतोय, वेबसाईट पटकन ओपनच होत नाही. काय झालं तर लोक बोलतात अरे अरे वेबसाईट डाऊन झाली. का डाऊन झाली? कारण हंड्रेड अँड थाउजंड्स ऑफ पीपल ट्राईंग टू सर्च देअर रिझल्ट ऑन द सेम वेबसाईट. एकाच वेबसाईटवरती सेम टायमाला खूप सारे लोक आले. मग काय होतं, त्या वेबसाईटला लोड येतो आणि तो बोलतो अरे रुको मैं सबको एक्सेस नहीं दूंगा, सबको डाउनलोडिंग को एक्सेस नहीं दूंगा, थोड़ा सबको दूंगा, थोड़ा. दैट्स कॉल्ड, उसके ऊपर लोड आना है. लोड बैलेंसर होगा तो वो नहीं आएगा. अब फेसबुक है, इंस्टाग्राम है, उन लोगों के तो कितने सारे लोग एक्सेस करते हैं, तो वो लोग क्यों नहीं डाउन होते? बिकॉज दिस वेबसाइट इज ह्यूज, बड़ी वाली कंपनी है and they use bandwidth अच्छी खासी and servers and load balancer, बहुत सारे पैसा यूज़ किया उन लोगों ने, इसलिए उन लोग का वेबसाइट डाउन नहीं होता. ऐसा सडन उनका रिस्पॉन्स रहता है. बट सेम अपने कॉलेज की वेबसाइट है या यूनिवर्सिटी की वेबसाइट है, वो लोग तो एकदम गरीब लोग रहते हैं ना. दे डोंट हैव मच मनी, सो दे डोंट हैव दैट मच एक्सटेंडेड सर्वर एंड लोड बैलेंसर. सो हम लोग 1000-2000 लोग भी वो वेबसाइट के ऊपर विजिट करते हैं तो वो वेबसाइट बेचारी डाउन हो जाती है. तो वैसे ही ना शेयर मार्केटिंग वाली वेबसाइट होती है, बहुत सारी वेबसाइट्स होती है. उन वेबसाइट्स के ऊपर हज़ारों लोग एक साथ जाएंगे तो वो बेचारे शट डाउन हो जाएगी या डाउन हो जाएगी. अब ना एक वेबसाइट है जहाँ पर हम लोग शेयर मार्केटिंग खेलते हैं, और अब ना हम लोग शेयर लगाने वाले हैं एक XYZ कंपनी के ऊपर, है ना, वो टाइम पे. और फिर 10 मिनट के बाद फिर वो शेयर मार्केटिंग के ऊपर पता चलता है कि अरे यार इसके जो होता है ना, अप हो रहा है ग्राफ, मतलब पैसे बढ़ रहे हैं, या लगता है नीचे जा रहा है तो लगता है ना पैसे अभी घट रहा है, तो भाई बस हो गया, मेरे 1000 रुपये मैंने लगाया है तो अभी ज़्यादा नहीं लगाऊंगा, नहीं तो मेरा लॉस्ट होगा. सो मैं वहाँ पे बंद करता हूँ, नहीं तो फिर वो मेरे पैसे माइनस हो जाएगा. ऐसे टाइम पे क्या होता है ना, जैसे हज़ारों लोग ने किसी वेबसाइट्स के ऊपर या किसी कंपनी के ऊपर बेट लगाया है, तो उस वेबसाइट्स को 5 मिनट के लिए हम लोग डाउन करते हैं. तो जितने लोगों ने बेट लगाया वो लोग ब्लाइंड है, दे डोंट नो कि किसके ऊपर मैंने पैसे लगा रहे हैं और क्या हो रहा है. और फिर जिस कंपनी के ऊपर वो लगा है वो कंपनी क्या करती है, फटाक से अपना शेयर डाउन कर लेती है. लोगों को पता ही नहीं. अच्छा, डाउन क्यों किया? बिकॉज उसने ही हैकर को हायर किया है, बोला है कि बाबा ये वेबसाइट को थोड़ी देर के लिए डाउन करा और फिर तुम्हें इतने पैसे देंगे. तो डाउन करते हैं लोग, तो ब्लाइंड है, लोगों को नहीं पता, तो फिर वो कंपनी को बेनिफिट होता है और बहुत सारी चीज़ें, मतलब आप डाउन करना, दैट्स अप टू पीपल दोज वांट टू डाउन द वेबसाइट. तो ये होता है कंसेप्ट डीडॉस अटैक का. अच्छा, वो डीडॉस अटैक कैसे होता है? एक ही हैकर होता है, वो बहुत सारे लोगों को हैक करके बैठा है ऑलरेडी, थाउजेंड्स और हंड्रेड्स ऑफ पीसीज, जिसको हम बोलते हैं बॉटनेट. और एक जगह से वो ना सब पीसीज को एक ऑर्डर देगा, रिक्वेस्ट देगा, बोलेगा कि XYZ टारगेट को करो डाउन. तो वो रिक्वेस्ट उस वेबसाइट पे जाएगा और वो डीडॉस अटैक हो जाएगा. ओके, उसके लिए बॉटनेट कंसेप्ट यूज किया जाता है. दैट्स कॉल्ड बॉटनेट डॉट डीडॉस अटैक. डिनियल ऑफ सर्विस, डिस्ट्रीब्यूटेड डिनियल ऑफ सर्विस अटैक. फुल फॉर्म इज व्हाट? डिस्ट्रीब्यूटेड डिनियल ऑफ सर्विस अटैक. ओके, ये होता है अटैक का नाम.
अच्छा, ये अटैक से बचने के लिए क्या कर रहे हैं हम लोग? वैफ यूज़ कर सकते हैं, क्लाउड फ्लेयर यूज़ कर सकते हैं. वैफ मीन्स वेब एप्लीकेशन फायरवॉल. क्लाउड फ्लेयर मतलब क्या होता है कि वो कंसेप्ट मैं बाद में बताऊंगा कि हमारा आईपी मास्किंग किया जाता है. मतलब मैं अभी वो थोड़ा सा कॉम्प्लिकेटेड हो जाएगा आप लोगों को, सो बेटर इज़ व्हाट टू टेक दिस टॉपिक लेटर. डीएनएस, जोन, आईपी मास्किंग, डोमेन नेम, वो कंसेप्ट उसमें आएगी. ओके, ठीक है, ये अपने हो गए. हॅलो, कधीपासून कधीपासून हां? ओके ओके, आ जाओ आ जाओ. अरे मैं लेफ्ट हुआ था क्या? मैं लेफ्ट हुआ था क्या? कितना कितना टाइम हुआ लेफ्ट होके? 5 मिनिट झाले असते, 3-4 मिनिटं. तो मेरे को कॉल करके बोलने का ना कोई तो. बेसिकला बोलली होती मी कॉल कर, त्याने कॉल नाही केला का? केला केला. ओके, कुठे आलेलो आपण? डिडॉस अटॅक झाला तुमचा? डिडॉस अटॅक मीन्स व्हॉट? अंडरस्टूड? नॉट इट. हा झालं नाही, जस्ट सांगितलं. ओके ओके, सो एका सिस्टीम हॅकर 10 सिस्टीमला हॅक करतो. 10 सिस्टीमवरनं एका टार्गेटवरती टार्गेट करतो आणि त्याला डाऊन करतो, शट डाऊन करतो किंवा स्टॉप करतो वर्किंग. दॅट्स कॉल्ड डिडॉस अटॅक. ओके, सो डिडॉस अटॅकला पण मी ॲड करतो इकडे तुमच्या टॉपिक्समध्ये. सॉरी हिअर, आय गेस हिअर. ठीक आहे. Basic command also we already discussed and done. Linux environment also done. OS. Anurag, how resolve your VirtualBox ka issues? Please do the same things with Anand and clear this issue first. Okay? Okay, sir. हाँ Yes, sir. हाँ. So basically we already completed this all topics till basic Linux command वाले. Then tool installations पण आपण घेतल्या using GitHub. Now the next topic is what? Services and basic installation. आता हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. आज आपण एवढंच घेऊया. इन्स्टॉलेशन बघूया किंवा काय असतं त्याच्यातले जेवढे पण टॉपिक कवर होईल तेवढे बघूया. आणि मग उद्या आपण नेटवर्किंगचा टॉपिक स्टार्ट करूया. सो नेटवर्किंग टॉपिक इज ऑल्सो व्हेरी इसेन्शियल्स अँड इम्पॉर्टन्स फॉर फर्दर, राईट. आणि मग बाकीच्या गोष्टी आपण कवर करायला स्टार्ट करूया. सो ऑलमोस्ट आपण आहे ना एकदम पिक पॉईंटला आलो आहे. हॅकिंगचे टॉपिक स्टार्ट करायचे. फक्त थोडंसं बाकी आहे. नियरली बेसिक नेटवर्किंगवाला टॉपिक कंप्लीट झाला की तुमचं हॅकिंग स्टार्ट होत आहे. ओके, आता इथपर्यंत ह्या गोष्टी जर माहिती नसेल तुम्हाला तर तुम्हाला हॅकिंगमध्ये काही समजणार नाही पुढे. म्हणून लिनक्सचं तुम्हाला कमांड्स वगैरे तर समजले, पण प्रॅक्टिस करा. आणि पुढे पुढे जसं जसं जाऊ तसं वेगवेगळे कमांड्स आपण घेणारच आहे. सो डोंट वरी. Now the next point is what types of services and basic installations. So see, ह्या गोष्टी मी पहिले तुम्हाला दाखवतो काय आहे. लेट मी पेस्ट इट हिअर फर्स्ट. सर्विसेस काय आहे? सर्विसेस इज नथिंग बट एक वेबसाईट आहे समजा. फॉर एक्झाम्पल जीमेल आहे, ठीक आहे. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू हिअर, जस्ट ओपन द जीमेल, राईट. gmail.google.com. So what actually google.com do? They providing you email services. Email services म्हणजे काय? I can send an email to any one of my colleague and friend, okay, through the mail, Gmail.
आता हे मेल सर्व्हिसेस कसं कोणाला पण आपण कसं मेल करू शकतो, तर तिचे जे वेबसाईट आहे जीमेलची तिच्यामध्ये असं काहीतरी कन्फिगरेशन्स केलेलं जातं जेणेकरून कोणी कोणाला मेल सेंड करतं. मग ते कन्फिगरेशनला काय बोलतात, तर त्याला बोलतो आपण SMTP, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. या तुम्ही गुगल ड्राईव्हला ना आपला फाईल्स अपलोड करता, ठीक आहे. गुगल ड्राईव्ह, आता ती डायरेक्ट एक्झाम्पल नाही त्याचं, बट मी एक एक्झाम्पल दाखवतो. गुगल ड्राईव्ह, त्याच्यावरती जातो आपण गुगल ड्राईव्हवरती आणि काही फाईल्स अपलोड करतो. सो हाऊ इट इज पॉसिबल, हाऊ कॅन आय अपलोड अ फाईल्स ऑन गुगल ड्राईव्ह? सो बिहाइंड द लॉजिक इज वॉट, एक एक्झाम्पल आहे ते. ॲक्च्युली ते तसं नाही, तिथे एक सर्व्हिस स्टार्ट आहे समजा FTP, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. फाईल काय होते, ट्रान्सफर एका जागेवर ना दुसरीकडे. ओके. एक अजून एक सर्व्हिसेस आपण बघूया, व्हिडिओ कॉल. या दुसरी एक सर्व्हिस आपण बघूया, वेबसाईट. माझी एक वेबसाईट आहे समजा hacksudo.com. अच्छा, ही वेबसाईट ओपन झाली. हे कसं झालं, आता तुम्ही जर hacksudo.com टाकलं तरी पण हेच पेज ओपन होईल. हाऊ इट इज पॉसिबल? काय केलं मी, तर मी एक वेबसाईट बनवली आहे आणि तिच्यावरती कोडिंग टाकले सिम्पल, आणि तिला नाव दिलं hacksudo.com. एनीवन कॅन नाव ॲक्सेस माय वेबसाईट. ओके. आता हे काय कॉम्प्लिकेटेड आहे का, नाही. बट हे का झालं, कारण इथे मी एक सर्व्हिसेस यूज केली HTTP, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. सो मी जे काही बोललो FTP, SMTP, HTTP हे काय आहे, तर त्याला आपण बोलतो ओव्हरऑल सर्व्हिसेस. वेगवेगळ्या गोष्टी आपण जसा यूज करतो त्याला आपण वेगवेगळ्या सर्व्हिसेस बोलतो. जर मी व्हॉट्सअप यूज करतो आहे, तर व्हॉट्सअप जर यूज करत असेल तिथे एक सर्व्हिस यूज होत आहे. मग ती कोणती सर्व्हिसेस आहे, XYZ, IRC सर्व्हिसेस सारखं. जसं काय इंटरनेट चाट, इंटरनेटवरनं आपण चॅटिंग करतो. व्हिडिओ कॉल, मी जर व्हिडिओ कॉल करतोय तर व्हिडिओ कॉल डायरेक्टली कसा होईल, व्हिडिओ कॉलिंगला एक सर्व्हिसेस यूज केली जात आहे. सर्व्हिस म्हणजे काय कन्सेप्ट आहे की ज्या पण गोष्टी आपण यूज करतो त्यांना आपण सर्व्हिस बोलतो. असं समजा व्हिडिओ कॉल करतो एक सर्व्हिस यूज होत आहे, ठीक आहे. ऑडिओ कॉल करतो एक सर्व्हिस यूज होतं, XYZ सर्व्हिस. सेंड करतो चॅट मेसेज एक सर्व्हिस आहे. SMS सेंड करतो एक सर्व्हिस आहे, ठीक. अजून काय करतो आपण, ब्लूटूथ यूज करतो फाईल सेंड करण्यासाठी, एक सर्व्हिस यूज होत आहे, ठीक आहे. So each and everything whatever we done over the internet and network, that done by the service. Okay, so IP and protocol and services. Protocols म्हणजे services actually. इथे तुम्हाला आता एक्झाम्पल जर दाखवायचं म्हटलं, ओके, so this is an example, right? This example is denoting what हा एक सर्व्हर आहे समजा मधी, आणि हा तुम्ही आहे, रिसिव्हर म्हणजे तुम्ही, आणि हा सेंटर म्हणजे मी आहे. सो व्हॉट आय एम सेंडिंग यू गाईज, आय एम जस्ट सेंडिंग यू मेसेज, हे हाय Abhishek, how are you? So Abhishek will receive my message on his WhatsApp. So for that I need to use WhatsApp first. माझ्या मोबाईलमध्ये WhatsApp पाहिजे, त्याच्याकडे पण WhatsApp पाहिजे. त्याच्याकडे जर WhatsApp नाही आहे आणि मी WhatsAppवरून अभिषेकला हाय मेसेज करतोय, तर त्याला कुठे भेटेल, तो भेटणारच नाही. फर्स्ट तर तो जाणारच नाही, कारण त्याच्याकडे WhatsApp नाही आहे. सो फॉर सेंडिंग अँड रिसिविंग बोथ पर्सन मस्ट यूज compatible services, compatible applications and the things which is need for further. So मध्ये जो सर्व्हर आहे तो सर्व्हर ह्या गोष्टी प्रोव्हाइड करतो रिसिव्हरला आणि सेंडरला, त्याला आपण बोलतो सर्व्हर. तो कोण आहे, व्हॉट्सअप सर्व्हर, फेसबुक सर्व्हर. मी जर माझ्या XYZ फ्रेंडला फेसबुकवरती मेसेज करतोय, तर मी काय कराल, पहिले फेसबुकवरती जाईल, म्हणजे सर्व्हर कोण आहे, फेसबुक. So who is providing services? Facebook. Okay.
तर तो जो सर्व्हर आहे तो आपण बनवणार आहे आजपासून, आणि त्याला आपण हॅक करणार आहे. फर्स्ट आपण बनवणार आहे, फर्स्ट आपण स्वतः एक वेबसाईट पण बनवणार, सर्व्हिसेस पण बनवणार, खूप सगळ्या गोष्टी करणार, म्हणजे आपण एक ॲडमिनिस्ट्रेटर बनणार आहे. नंतर आपण हॅकिंग शिकणार आहे. सो माय फर्स्ट अटेम्प्ट इज वॉट, आपल्याला शिकण्यासाठी तुम्हाला पहिलं कोडिंग, छोटं कोडिंग शिकवणं, छोट्या छोट्या कन्सेप्ट शिकवणं, आणि मग तुम्हाला हॅकर बनवणं. डायरेक्ट मी हॅकर नाही बनू शकत, कारण तुम्हाला जर वेबसाईट बनवायचीच माहिती नाही आहे, तुम्ही हॅक काय करणार आहे? जर तुम्हाला सर्व्हिसेसच माहिती नाही आहे, तुम्ही त्या सर्व्हिसेसला कसं हॅक करणार आहे? जर तुम्हाला एखाद्याचा फोन हॅक करायचा आहे, तुम्हाला फोनमध्ये काय असते ह्याच माहिती नाही आहे, तर तुम्ही त्याला हॅक कसं करणार? सो फर्स्ट अंडरस्टँड द थिंग्स अँड देन हॅक इट. ओके, सो फॉर दॅट सी, एक सर्व्हर आहे समजा, तर इच अँड एव्हरी सिस्टीम हॅज आय पी ॲड्रेस. तो त्या सर्व्हरला एक आय पी ॲड्रेस असेल, पण त्या सर्व्हरला वेगवेगळ्या गोष्टींच्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो. फॉर एक्झाम्पल, त्या सर्व्हरवरती मी काय करतो आहे, ईमेल पण टाकतो, म्हणजे ईमेल सर्व्हिसेस पण प्रोव्हाइड करायचे. मग ईमेल सर्व्हिससाठी कोणता प्रोटोकॉल आहे, इथे खाली दिला आहे काय, ट्रान्सपोर्ट लेना. सर तुम्ही बोलले ना SMTP म्हणून. हां, नाही, मी लिस्ट दाखवते तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी. ते एक बेस्ट ऑप्शन असतो. कॉमन नेटवर्क प्रोटोकॉल. आता पहिलं आपण SMTP बघूया. तू जसं बोलतोय SMTP, तो एक सर्व्हर आहे मध्ये बघ. SMTP सर्व्हर आहे ना, इथे दिसतोय आपल्याला. SMTP सर्व्हर काय करतो, तुम्हाला मेल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, जसं की गुगल. तर रिसिव्हर पण रजिस्टर्ड आहे आणि सेंडर पण रजिस्टर्ड आहे जीमेलला. जेव्हा SMS सेंड केला जातो, ईमेल सेंड केला जातो, तर रिसिव्हर तो घेतो, कारण दोघं एकाच सर्व्हरवरती आहे. आता त्या सर्व्हरचा IP समजा आपण 1.1 आहे असं काहीतरी XYZ आहे ना, तर त्याच्यावरती एक सर्व्हिसेस चालू आहे SMTP. त्याच सर्व्हरवरती दुसरी सर्व्हिसेस चालू आहे, जिला आपण बोलूया FTP. FTP काय करते, फाईल ट्रान्सफर करते एका सिस्टीममधून दुसऱ्या. म्हणजे आपण यूज करतोय गुगल, तर मी तुला एक फाईल ट्रान्सफर करेल, पण मी ती फाईल कुठे ठेवेल, गुगलच्या ड्रायव्हरवरती. गुगल काय बोलतो, अरे बाबा माझ्यावरती ठेव, पण माझ्या सिस्टीममध्ये, माझ्या सर्व्हरमध्ये FTP स्टार्ट तर पाहिजे. मग गुगलने ऑलरेडी FTP स्टार्ट करून ठेवलेला आहे. जर ठेवलेला असेल तर आपण त्या गोष्टी करू शकतो. HTTP त्याने ऑलरेडी कन्फिगर केला असेल तर आपण त्याच्यावरती वेबसाईट व्हिजिट करू शकतो. टेलनेट, DNS, DSAP ह्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस जर त्या सर्व्हरवरती अनेबल्ड असेल तर त्या वेगवेगळ्या सर्व्हिसेसला आपण यूज करू शकतो. सो एक एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला एक सर्व्हिसेस यूज करून दाखवेल. फॉर एक्झाम्पल, माझा एक सर्व्हर आहे, ठीक आहे. पहिलं तर तो सर्व्हर मी माझा स्वतःचा काली बनवतो. हां, जर असा काही तुम्हाला प्रॉब्लेम आला काली स्टार्ट करताना, इनिट फ्रेम समथिंग, तर त्याला काय करायचं, शटडाऊन करायचं. ओके, परत एकदा, आणि अगेन रिस्टार्ट करायचा सिस्टीम नाही, तुमचा तो व्हर्च्युअल बॉक्स. सो इट टेक ऑलमोस्ट 3 to 4 मिनिट टू स्टार्ट, आणि नीट होईल तो. या छोट्या छोट्या कन्सेप्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. आता इथून पुढे मी हळूहळू जास्त टाईम देत जाईल तुम्हाला. अर्धा एक तासाचं काही हे नाही राहणार. ओके, तर हा तुमचा काली लिनक्सचे समजा तुमचा हा सर्व्हर आहे, ठीक आहे. सर्व्हर म्हणजे काय, एक ऑपरेटिंग सिस्टीम असतो ऑब्विसली. लिनक्स असेल, विंडोज असेल, डझंट मॅटर. विंडोज पण असू शकतो, लिनक्स पण असू शकतो. तर त्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आपण ना तो IP काय बघूया, ifconfig. सो माय IP ॲड्रेस इज 192.168.64.3.
हा माझा आय पी ॲड्रेस असं समजूया. ठीक आहे, दिस इज माय आय पी ॲड्रेस. सो राईट क्लिक अँड कॉपी. ओके, सो ह्या आय पीवरती काय चालू आहे, काही नाही चालू सध्या तरी, ब्लँक आहे. ओके, आता मी एक ब्राउझर ओपन करतो इथेच. ब्राउझरमध्ये तो आय पी टाकून देतो, पेस्ट. कंट्रोल अँड व्ही. नाही झालं आहे का पेस्ट? आय पी काय होतं, 192.168.64.3. बघा हा आय पी जर मी ब्राउझरमध्ये टाकला तो बोलतो दिस प्रॉक्सी सर्वर इज रिफ्युजिंग. अच्छा प्रॉक्सी, सॉरी. वापस रिफ्रेश करूया, कंट्रोल सी अँड कंट्रोल. ओके, अनेबल टू कनेक्ट. सो हा आय पी असं काही वेबसाईट नाही आहे, सो हा ओपन नाही होणार. तो एक सिस्टीमचा आय पी ॲड्रेस आहे, सिम्पल. एक लिनक्स सिस्टीमचा आय पी ॲड्रेस आहे तो, की वेबसाईट नाही आहे. सो हाऊ इट इज पॉसिबल टू ओपन दिस आय पी ॲड्रेस ऑन ब्राउझर? नेवर. व्हॉट टू डू देन? मग आपण काय करतो, आय एम अ सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर. मी माझ्या कालीमध्ये काय करेल, एक सर्व्हिसेस स्टार्ट करेल, जिचं काय नाव आहे सुडो. आपण काय यूज करतो सुडो? एनीबडी नो? स्विचिंग युजर करण्यासाठी, राईट. एका युजरमधून दुसऱ्या युजरमध्ये. आता मी कोणत्या युजरमध्ये आलो सांगा पटकन. आधी कोणत्या युजरमध्ये होतो? विशाल. आता कोणत्या युजरमध्ये आलो? रूट. का? मी स्विच केलं युजर रूटमध्ये, राईट. क्लिअरने मी काय करतो, टर्मिनलला क्लिअर करतो आहे. सो ओके, ओके. आता मी इथे एक छोटीशी सर्व्हिस स्टार्ट करतो आहे. लक्षात ठेवा, सर्व्हिसेस जो आपण टॉपिक घेणार आहे एंटायर, त्याच्यामधला एक स्टार्टिंग टॉपिक आहे सर्व्हिस. कोणती? HTTP सर्व्हिस, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे मी माझ्या सिस्टीममध्ये वेबसाईट होस्ट करणार आहे आणि ती वेबसाईट कोणी पण ॲक्सेस करू शकतं, लाईक दॅट. सो कसं करेल मी इथे करेल सर्व्हिस कमांड आणि स्टार्ट अपाचे 2. आता हा अपाचे 2 करण्याच्या अगोदर हा अपाचेचा पॅकेज हा तुमच्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल पाहिजे कालीमध्ये. कालीमध्ये इन्स्टॉल नसेल तर तुम्ही ह्याला रन नाही करू शकत. हा पॅकेजला आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला करावं लागतं apt इन्स्टॉल आणि त्या पॅकेजचं नाव काय आहे? अपाचे 2. लक्षात ठेवायची गरज नाही, अपाचे सारखे निंजिक्स नावाचं एक ॲप्लिकेशन असतं, ते पण आपण यूज करू शकतो. असे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहे. बट बेसिकली अपाचे 2 इज यूज फॉर टू अनेबल युअर HTTP सर्व्हिस. त्याने काय होईल तर आपल्या सिस्टीममध्ये एक वेबसाईट बनेल आणि तिच्यामध्ये आपण कोडिंग टाकून आपण ॲक्सेस करू शकतो, सिम्पल. सो मी अपाचेला पहिला इन्स्टॉल करतो. एंटर. वाय बोला इन्स्टॉलेशनसाठी, यस वाय टाकून एंटर करूया. सो नाव इट इज इन्स्टॉलिंग इन माय सिस्टीम. माझा कॅमेरा चालू आहे काय? नाही. ओके, अच्छा शेअर. ओके, राईट. सो I just install using apt install apache 2. So what if I want to install FTP services, FTP package? मला काय करावं लागेल सांगतो कोणी? मला जर FTP सर्व्हिसेस इन्स्टॉल करायचे असेल तर मला काय करावं लागेल? apt install अपाचे 2 ने आपण काय करतो? HTTP सर्व्हिस स्टार्ट करतो आणि त्या सर्व्हिसेसचा एक पोर्ट नंबर आहे. मी पोर्ट नंबर तुम्हाला नंतर एक्सप्लेन करा. ही सर्व्हिस FTP असेल तर अपाचेच्या जागी राहील FTP, सिम्पल, वेगळं ॲप्लिकेशन. पहिलं आपण हे ॲप्लिकेशनचं काम काय ते बघूया आणि मग बाकी FTP त्या सगळ्या गोष्टी नंतर बघूया. सो apt install apache 2, I already done it and we successfully installed. Now the next is what?
let me start a service. Before start the services, let me check a status. Service status, what? Apache 2. I guess I just typed wrong command. Apache 2 and status. So here you can see Apache 2 services is not loaded. Inactive आहे, inactive on the date. Okay, तर ही चालू नाही आहे. आपण इन्स्टॉल तर केलं आहे बट ही चालू नाही केली आहे. हर एक गोष्टीला चालू करावं लागतं. ही चालू नाही आहे. अच्छा, जर चालू केली तर काय होईल आणि चालू नसेल तर काय होईल? ऑब्वियसली जर चालू केली तर इथे ते वेबसाईट दिसेल आपल्याला. सध्या तर इथे काही दिसत नाही आहे. अजून एक गोष्ट, जेव्हा आपण एखाद्याचा आय पी ब्राउझरमध्ये टाकतो तर त्या आय पीचा सर्व्हर जो असेल त्याच्यावरती पोर्ट नंबर 8080 ओपन असतो. म्हणजे तुम्ही लोकांशी मी जेव्हा बात करतोय ते तुमचा एक आय पी आणि माझा एक आय पी दोघांचं कम्युनिकेशन होऊन होते बात, पण माझा डेटा तुमच्यापर्यंत पोहोचतो एक पोर्ट थ्रू. आता ही पोर्ट कन्सेप्ट ना नेटवर्किंगमध्ये येईल पुढे जाऊन. नेटवर्किंग जेव्हा आपण हे करणार ना तेव्हा, म्हणजे पोर्ट एक ओपन होतो. म्हणजे कसं, एक घर आहे आणि त्या घराला एक दरवाजा आहे. दरवाज्यातून आपण आत जातो, ठीक, ओके, पण त्या घराला बाकीच्या खिडक्या पण आहे. मेन दरवाजा एकच आहे बट खिडक्या 4-5 असू शकतात. आता हर एक खिडकीचं काम, एव्हरी विंडोचं काम काय वेगवेगळे आहे. एका विंडोमधून काहीतरी वेगळं काम करतो, दुसऱ्या विंडोमधून काहीतरी वेगळं काम आहे, तिसऱ्या विंडोचं वेगळं काहीतरी काम आहे ना. बाथरूमच्या विंडोचं बाहेरचं वेगळं काम आहे, व्हेंटिलेशन्स. हॉलच्या विंडोचं काय काम आहे, सूर्यप्रकाश किंवा आपलं व्ह्यू आहे ना. बेडरूमच्या विंडोचं काय काम आहे, वेगळं काहीतरी. सो इच विंडोज हॅविंग डिफरंट वर्क, बट त्याचा मेन दरवाजा एकच आहे, आय पी ॲड्रेस. तर मेन दरवाजा नाहीचे तर आपण आतमध्ये घरात जाऊ शकत नाही. सो ऑलवेज रिमेंबर, एव्हरी पी सी, एव्हरी सर्व्हरला एक मेन आय पी असेल आणि वेगवेगळ्या विंडोज असेल, म्हणजे पोर्ट असतील. पोर्ट्सने स्टार्ट होतात, 1 स्टार्ट होतो. तर किती असे पोर्ट्स असू शकतात एका सर्व्हरला? 65,535 एवढे सगळे पोर्ट आहे. त्याच्यातला एक पोर्ट आपण स्टार्ट केला 80. आता 80 पोर्ट हा स्टेबल आणि हा जो पोर्ट आहे हा स्टँडर्ड पोर्ट आहे. जर एखाद्या सिस्टीममध्ये, एखाद्या सर्व्हरमध्ये जर आपण वेबसाईट स्टार्ट करतोय, अपाचे असेल वॉट एव्हर, तर तिथे एक पोर्ट नंबर आपण स्टार्ट करतोय 80. म्हणजेच जर ह्या वेबसाईट इथे ब्राउझरमध्ये किंवा तुम्ही हा आय पी जर तुमच्या ब्राउझरमध्ये टाकला तर तो पहिला चेक करतो ह्या सर्व्हरवरती पोर्ट नंबर 80 ओपन आहे का, 80 स्टार्ट आहे का. असेल तर मग त्याच्या सर्व्हिसेसचा ॲक्सेस इथे तुम्हाला दाखवेल. आता मी इथे ना इथे एक काम करेल, एक कमांड टाकेल इथे. ती जी कमांड आहे ती आहे nmap IP ॲड्रेस 192.168.64.3. तर हा दाखवतोय नेटवर्कला मॅप करतो हा आय पी. म्हणजे हा माझ्या सिस्टीममध्ये मॅपिंग करणे, म्हणजे कोणता पोर्ट ओपन आहे का, तर तो बोलतो क्लोज. कोणताच पोर्ट ओपन नाही आहे, ठीक आहे, इट्स ओके, कोणताच पोर्ट ओपन नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण काय करूया आता, इकडे पोर्ट ओपन करूया. कसं, सर्व्हिस कमांडने, सर्व्हिस अपाचे अँड स्टेटसच्या जागी आपण टाकूया स्टार्ट. ओके, स्टार्ट टाकलंय. स्टेटस बघूया त्याचा. स्टेटस बघण्यासाठी स्टेटस अँड ओके. तर तो बोलतो ॲक्टिवेट तर झाली आहे, रनिंग आहे, ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. क्यू बटनने आपण बाहेर जाऊया, क्लिअर करूया टर्मिनल, सॉरी, आणि एनमॅप करूया. आपण मॅपिंग करूया त्या आय पीवरती, बघूया कोणता पोर्ट ओपन दाखवतो का. येस, नाव पोर्ट नंबर 80 इज ओपन आणि सर्व्हिस नाव आहे HTTP. हे का झालं, बिकॉज वी जस्ट स्टार्टेड अपाचे सर्व्हिसेस लाईक वॉट, सर्व्हिस अपाचे 2 स्टार्ट. याला जर स्टॉप केलं तर काय होईल, लेट मी स्टार्ट. अच्छा, स्टार्ट आहे. मग आपण काय करूया, ब्राउझरवरती जाऊन बघूया. इकडे आलो, ब्राउझरला बोललो बाबा देख 80 काढतो मी, आय पी टाकला, एंटर केला,
एंटर केला गेला, ब्राउजर बोलते चलो उस आईपी के ऊपर जाएंगे, 80 पोर्ट है क्या देखेंगे, ओपन है। तो फिर उसके वेब सर्वर के ऊपर कौन सा कोडिंग है, तो कोडिंग के पेजेस मेरे को दिखा देगा. अबे डिफॉल्ट कोड आहे, जेव्हा मी अपाचेला इन्स्टॉल करतो डिफॉल्ट कोडचं पेज हे त्याने तिथे ठेवलं त्या फोल्डरमध्ये, तेच दाखवतं. हे चेंज केलं तर जे मी चेंज करेल ते इथे दिसेल. माझे जे पण कोड असेल ते मी इथे टाकू शकतो. फिलहाल मी तिथपर्यंत आज जाणार नाही कारण जास्त कन्फ्युजन नको. ठीक आहे. ऑलरेडी आपण थेरोटिकल पार्ट खूप बघितला आहे. प्रॅक्टिकल मी छोटासा पार्ट घेतो आहे. उद्या वाटलं तर आपण कोड स्वतः बनवून टाकायचे कसे आणि मॉडिफाय करून वेबसाईट ॲक्सेस कसे द्यायचे दुसरीकडे. इवन आपण अजून एक पॉईंट बघूया, डार्क वेबवरती स्वतःची वेबसाईट बनवायची कशी. मी ना आर्टिकल बनवून अपलोड केलं आहे. आय डोंट नो की मी व्हॉट्सअपला पोस्ट केलं की नाही केलं वाटतं. ठीक आहे. तर डार्क वेबवरती स्वतःची वेबसाईट बनवून कशी पब्लिश करायची आणि त्याला ॲक्सेस करण्यासाठी .onion नावाचा वेबसाईट असते, म्हणजे टॉर ब्राउझर यूज केला जातो. त्या गोष्टी आपण उद्या बघूया इन डिटेल. मस्त. युअर प्रॅक्टिकल टॉपिक स्टार्ट नाव. सो तुमचं आता मी बाजूला करेल. प्रॅक्टिकल स्टार्ट होईल की तुम्हाला पहिलं अपाचे सर्व्हिसेस इन्स्टॉल करायचे आहे, नंतर तुम्हाला ती स्टार्ट करायची आहे आणि ॲक्सेस करून दाखवायचे आहे. ठीक आहे. उद्या बाकीच्या गोष्टी बघूया आपण. चालेल. करता काय. चलो. फर्स्ट इज apt install apache, second is service apache 2 start, सेकंड कमांड इज स्टेटस. आपण चेक करू शकतो स्टेटस. ओके. त्यानंतर आपण इन मॅपिंग यूज करतो फॉर वॉट, चेकिंग पोर्ट चालू आहे का नाही ते बघण्यासाठी. आणि तो आय पी आपण ब्राउझरवरती टाकू शकतो. सो सिम्पल. दिस वी कॉल अपाचे सर्व्हिसेस चालू करणे, बंद करणे आणि त्याचा यूज करणे. इन्स्टॉलेशन पण इझी आहे. सो हे पहिलं सांगा तुम्हाला जमतं आहे का. कुठे पण प्रॉब्लेम असेल तर मी आहे. सो प्लीज शेअर युअर स्क्रीन नाव. कोणीतरी एक करा पटकन. गो हेड, डू इट. कोई तो अपना स्क्रीन शेयर करो, इंस्टॉलेशन दिखाओ करके. अनुराग, आनंद. हॅलो मोना. तू बघते काय. एक सेकंद रुक. अरे बघते का म्हटलं. जमेल काय हे करायला तुला. मग लॅपटॉप घेऊन करायचं आहे ना ह्या गोष्टी. ओके. व्हिडिओ ऑन नको करू फक्त चुकून. हां तुका लेफ्ट केलं काय मग. बरं बरं. हां चल ठीक आहे. हॅलो. हॅलो. जमतंय ना. हा सर, तिथं पहिले सर रूट मध्ये जाऊन हे करावं लागेल ना स्टार्टिंग पासून मला. मग हां हां कर ना मी आहे. तू रिस्टार्ट काय केला सिस्टीम. तर ते बॅक नव्हतं जात त्याच्यामुळे मग मी शटडाऊन केलं ऍक्च्युली. ओके ओके काय प्रॉब्लेम नाही.
काय केलंस? एकदा शटडाऊन करून परत चालू करतो. ओके. तर मिनिमाइजला शॉर्टकट काय सर? काय बोलतोस? मिनिमाइज करायला खाली सॉफ्टवेअर आपलं हे काय शॉर्टकट की? मिनिमाइज खालून हे कर ना, ड्रॅग कर ना. ते ड्रॅग नव्हतं तेच तर. इथे मिनिमाइज मॅक्झिमाइज करू शकतो. ओके. आनंदचं पण प्रॅक्टिस करून घे बरं. हो सर. बाकी लोकांनी काली इन्स्टॉल केलंय की नाही? छोडो असू का?